हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला आजचा सेगमेंट आज किनारी. आज तुम्हाला कल्पना आहे की आज स्त्रिया कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाही आहेत. अगदी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये स्त्रिया आपला ठसा उमटवू लागल्यात. म्हणजे पहिल्याची एक वेळ अशी होती की स्त्रिया या फक्त जॉब करायच्या, म्हणजे वर्किंग वुमन आपण जिला म्हणू शकतो. पण आता त्याही पलीकडे जाऊन त्या स्वतःचा बिझनेस सुद्धा सांभाळू लागल्यात. म्हणजे आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उतरणं, त्यामध्ये बिझनेस करणं आणि त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणं, यामध्ये स्त्रिया आता खूप पुढे गेलेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे की सध्या कॉस्ट्युम किती महत्त्वाचे असतात आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही खूप छान छान मुवमेंट्स नेहमी होत असतात, काही स्पेशल दिवस आपले नेहमी आपल्यासोबत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर आपल्या लग्नाचा दिवस म्हणा किंवा अजून काही असे छान छान फंक्शन्स म्हणा, तर तिथे आपण सगळ्यात आपला एक कल असतो की त्या दिवशी मी खूप छान आणि स्पेशल दिसलं पाहिजे. आता छान दिसायचं म्हटलं तर त्यामध्ये भाग सगळ्यात मोठा येतो, तो म्हणजे त्या कॉस्ट्युमचा. आणि खूप छान कॉस्ट्युम म्हटलं की वेस्टर्न, इंडो वेस्टर्न, ट्रेडिशनल अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्ट्युम्स आपल्याला पाहायला मिळतात. तर कॉस्ट्युम डिझायनिंगमध्ये अवघ्या 2 वर्षामध्ये एक वेगळी उंची ज्यांनी गाठलेली आहे, स्वतःला सिद्ध करत, वेगवेगळे शोज करत, ॲज अ जज म्हणून सुद्धा ज्यांनी काम केलेलं आहे, अशा अनिता चंद्रहास, ज्या वानीज डिझायनर हा जो ब्रँड आहे त्याच्या त्या फाउंडर आहेत, त्याच अनिता मॅम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अनिता मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. थँक्यू सो मच कोमल, मला इथे बोलवल्याबद्दल आणि आज माझ्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी की माझ्या ब्रँडबद्दल आणि माझ्याबद्दल बोलण्यासाठी जो माझ्यासाठी प्लॅटफॉर्म रेडी केलाय. सो थँक्यू सो मच. ॲक्च्युली सगळ्यात पहिल्यांदा तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, तुमची हाईट आणि तुम्ही खूप गोड दिसताय. थँक्यू जास्त कॉम्प्लिमेंट दिलंय. थँक्यू सो मच. बट खरंच तुम्ही आणि मी पण एक बोलेन, तुझा आवाज खूप गोड आहे, म्हणजे ऐकत राहावं असं वाटतं. आणि ज्या पद्धतीने अँकरिंग करते, म्हणजे किंवा मी स्टेजवर पण पाहिलेला आहे आता जो आपण शो केलेला एकत्र. सो आपण म्हणजे कुठेही जे ऑडियन्स असते ते डिस्टर्ब नाही होत, बोर नाही होत आणि खूप छान वाटतं, मोटिवेशनल असतं. थँक्यू सो मच. हा पार्ट बिलकुल कट होणार नाही. येस येस. तर आजच्या आपण मुलाखतीला सुरुवात करतोय. तुम्हाला या फील्डची आवड कशी निर्माण झाली? म्हणजे बऱ्याचदा असतं ना की घरातून आपल्याला सांगितलं जातं की छान एज्युकेशन घे, पर्टिक्युलर एक 9 to 5 जॉब कर, पण मग तुमची फॅशन डिझायनिंग मध्ये आवड कशी निर्माण झाली? ग्रेट. खूप खूप जवळचा प्रश्न आहे माझ्यासाठी. ज्याचा प्रश्न तू केलास त्याचं उत्तरही तू, येस ज्याचा प्रश्न तू आता क्रिएट केला त्याचं उत्तरही तूच दिलंस. ओके. सो डेफिनेटली जे 90sची किड्स म्हणतो त्यातली मी आहे. सो असं होतं की घरी आम्ही मोस्टली 4 भाऊ, म्हणजे 3 बहिणी आणि 1 भाऊ. सो तिन्ही भाऊ बहीण माझे MBA कम्प्लीट आहेत आणि माझं फील्ड कम्प्लिटली वेगळं आहे. सो आईचं असं होतं की म्हणजे नाही, आपलं सगळे MBA कम्प्लीट आहेत किंवा शिपिंग लाईन मध्ये आहेत, सो तू पण तसंच काहीतरी कर. हे सगळं त्यावेळेस फॅशनला एवढं महत्त्व नव्हतं. येस, क्रेज नव्हतं. आणि त्यावेळेस एवढे इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजेस पण नव्हते, फॅशन बद्दल लोक अवेअर नव्हते. सो तेव्हा मला डेफिनेटली जे आता तू उत्तर दिलं तसंच झालं की कम्प्लीट करावं लागलं ग्रॅज्युएशन आणि मग जॉब शिपिंगमध्ये आणि मग देन ते तसंच चालू होतं. पण आवड म्हटल्यावर ही मला आधी लहानपणापासूनच खूप असायची. मला तो दिवस आठवतो, 7th होती मी, 7वीला, आणि म्हणजे लेक्चर चालू होते आणि मी त्या लेक्चरकडे हिंदीचं लेक्चर होतं, मी लक्ष न देता मी माझ्या हिंदीच्या बुकमध्ये मागे इलॅस्ट्रेशन करत बसले. सो पण मी अजूनही तो दिवस विसरत नाहीये, कारण माणसाने जुने दिवस विसरायचे नसतात. प्रत्येक गोष्ट एक आठवण ठेवायची असते आणि तिला ॲज अ मोटिवेशन किंवा अरे यार मी त्यावेळेस जेव्हा मी ते इलस्ट्रेशन करत होती त्यावेळेस डेफिनेटली ॲज अ टीचर त्या खूप स्ट्रिक्ट होत्या आणि त्यांनी मला ते 2-3 धपाटे दिले की बुक खराब केली वगैरे. पण तो दिवस मला अजूनही आठवतो. पण
कुठेतरी जे आपलं रुटीन असतं किंवा आपली मेंटॅलिटी असते ती कंटिन्यू माझ्यासोबत होती, आणि की नाही ग्रॅज्युएशन, जॉब, मग लग्न आणि हे असं असं, सो तशीच लाईफ जात राहिली. पण कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात होतं की अरे यार माझं ड्रीम आहे, माझं असं आहे. कुठेतरी मी त्याच्याबद्दल थोडंसं कनेक्टेड राहायची की कुठेतरी असं छोटेसे व्हिडिओ बघणं किंवा कोणते तरी मोठे डिझायनर्स असतात, अनिता डोंगरे आहे, मनीष मल्होत्रा आहे, अबुजानी आहे, सब्यसाची आहे. सो अशा बरेच डिझायनर्सचे व्हिडिओज वगैरे मी असे पाहत राहायचे आणि कुठेतरी स्वतःला म्हणजे असं बघायची की यार म्हणजे मी तर कम्प्लिटली ते माझं डिझायनिंगचं बुक क्लोज केलेलं आणि असं राहायचं की यार असं असतं तर मी पण केलं असतं, तर असं असतं, हे केलं असतं, मी हे करू शकले असते, असं नाही, असं करायला हवं होतं त्यांनी. ते कुठेतरी मनात थॉट्स येतात. सो माझ्याबरोबर पण तसंच झालं आणि मग मी ते क्लोज केलेलं चॅप्टर पूर्ण, म्हणजे ते आपल्या मनाच्या हृदयात कुठेतरी ते बुक आपण क्लोज करून साईडला करून एक प्रॉपर वाईफ, होम मेकर, त्यावेळेस मी होम मेकर होती. त्याच्यानंतर मग एक सून, एक मुलगी, एक बहीण, एक आई, मग हे सगळं करता करता आयुष्याचे 10 वर्ष त्याच्यात निघून गेले. सो ते 10 वर्षात मग एक फेज असा आला की मी कुठे आहे. बरोबर आहे. तो जेव्हा माझ्या मनात प्रश्न आला ना, तो प्रश्न माझ्या लाईफचा टर्निंग पॉइंट होता की यार ठीक आहे, मी सगळं सेट केलं, सगळं दिलं, पण त्याच्यात मी हरवली. कारण कसं असतं, एक स्त्री जेव्हा आपलं अस्तित्व साईडला ठेवते आणि जर त्या फॅमिलीसाठी ती उभी राहते की ठीक आहे आपण एक चांगली सून किंवा एक मुलगी वगैरे, असं सगळं त्या नात्यांमध्ये ती गुरफडलेली असते आणि याच्यात ती स्वतःचं अस्तित्व डेफिनेटली मागे ठेवून देते आणि जीव तोडून देते. पण जेव्हा तिला ते, हे फॅक्ट आहे, जेव्हा ते रिटर्न नाही भेटत ना, मग तेव्हा तिला आठवण येते की अरे यार मी कुठे आहे. सेम माझ्याबरोबरही तेच झालं. त्यावेळेस जर तो मला प्रश्न आला की मी कुठे आहे, मी काय करते, मी एज्युकेटेड आहे का, मी अशी आहे. सो तो प्रश्न मलाच खात होता आतून की मी का काही करत नाही. आज माझेच भाऊ बहीण आहे जे MBA कम्प्लीट करून चांगल्या चांगल्या पोस्टवर आहे आणि मी एक होम मेकर म्हणून घरात आहे आणि काही करत नाहीये. सो मग असं आलं की नाही, आता बस झालं, खूप केलं, रिटर्न नाही भेटत आहे. कुठेतरी माणसाला अपेक्षा असते, माणूस आपल्याच माणसाकडून अपेक्षा करतो आणि त्याच्यात काही हरकत नाहीये ना. आपण बाहेरच्यांकडून तर अपेक्षा नाही करू शकत, आपण आपल्याच माणसांकडून अपेक्षा करतो. असं वाटतं की यार मी डे नाईट 24, एक होम मेकर म्हटल्यावर तिला कधी सुट्टी नसते. हेड्स ऑफ जेवढ्या आज फिमेल्स आहेत ज्या घरी होम मेकर म्हणून गृहिणी म्हणून सांभाळतात आणि त्यांच्यामुळे जे घरातली जे मेंबर्स आहेत बिंदास बाहेर पडतात, कसलं टेन्शन नसतं, जेवणाचं नसतं किंवा बाहेर कसलं म्हणजे घरी आल्यावरही नाहीये. सो तो रोल त्यावेळेस मी करत होती. पण मग असं झालं की नाही, आता सगळं सेट आहे, आता थोडंसं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढायचा. मग त्यावेळेस आता काही आपल्याला कोणाला काही व्हॅल्यू नाहीये, सो आपण स्वतःची व्हॅल्यू स्वतः वाढवूया. सो म्हटलं की ठीक आहे. मग जेव्हा ही जर्नी स्टार्ट केली, खूप टफ होतं माझ्यासाठी, खूप. पण त्या जर्नीमध्ये एक व्यक्ती सोबत उभा होता. सो आय कॅन अंडरस्टँड. नाही म्हणजे खरं आहे, म्हणजे असतं ना की आपण खूप असं मनामध्ये ज्या बऱ्याच इच्छा असतात, बऱ्याच मुलींच्या बाबतीत, बऱ्याच महिलांच्या बाबतीत हे होतं. आपल्या वाईफ्स इथेच कुठेतरी जुळतात. माझ्याही घरामध्ये मलाही 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे आणि माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या एकटीचंच पॅशन, प्रोफेशन सगळं वेगळं आहे. सो बऱ्याचदा जेव्हा आपण काहीतरी प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतं आणि मग असं असतं ना की आयुष्यामध्ये कोणतरी सपोर्ट करणारा व्यक्ती हा कायम असावा. आणि येस, ऑफकोर्स मला त्या व्यक्तीबद्दल आता ऐकायचं. सो तुम्हाला थोडंसं मी काम डाऊन करायला मी मध्ये फक्त बोलले थोडंसं, सो प्लीज. सो त्या माझ्या आयुष्यात जेव्हा मी हे डिसिजन घेतलं, डेफिनेटली मॅरिड होती, सो हजबंड मॅटर करतात भरपूर. सो
ती व्यक्ती म्हणजे माझं हजबंड. क्या सो बात. डेफिनेटली मला असं वाटतं जेव्हा कधी माझं नाव प्रोनाऊन्स केलं जावं तर त्याच्या मागे त्यांचं नाव यावंच. सो क्या बात आहे. अनिता चंद्रहास चंद्रहास माझ्या मिस्टरांचं नाव आहे. वाव. सो म्हणून मी ते हायलाईट जास्त करते. आणि जेव्हा मला तो क्षण आताही आठवतोय ज्यावेळेस मी डिसिजन घेतलं की मला ऍडमिशन आफ्टर मॅरेज आफ्टर किड्स 10 जेव्हा years. 10 इयर्सचा ह्यूज गॅप आणि जेव्हा एक स्त्री परत आपलं करिअरसाठी सुरू स्टार्ट करतेय. करते खूप टफ असतं आणि जॉईंट फॅमिलीमध्ये राहून. सो मी पण तसंच केलं. त्यांच्यासाठी पण चॅलेंजिंग होतं कारण तो क्षण असा होता म्हणजे जॉईंट फॅमिली आणि परत एवढं प्रेशर, मोठी सून, कसं करणार काय. पण मी म्हटलं नाही मी करणार. आणि डेफिनेटली फायनान्शियल इश्यू पण होता. सो ते सगळं करत म्हटलं ठीक आहे. एक गोष्ट मिस्टरांना सांगितलं की मला असं असं करायचं आहे. सो डेफिनेटली तिथे फायनान्स प्रश्न उभा राहिला. सो मग त्यावेळेस मिस्टर बोलले की कसं. मग त्यावेळेस मला म्हणजे आईचे संस्कार असतात. आईनी त्यावेळेस माझी रोल मॉडेल, माझी मोटिवेशनल, आजही जर मी डाऊन झाली तर डेफिनेटली तिला खूप मिस करते. नाही येते आता. पण तिचे काही काही शब्द असे असतात की ते शब्द मला मोटिवेट करतात आणि पुढे नेतात. सो त्यावेळेस मग मी माझ्या मिस्टरांना म्हटले माझ्या आईने मला जे स्त्रीधन दिलेलं आहे मी त्याच्या जोरावर मी एज्युकेशन कम्प्लीट करेन. सो मी तेच केलं. कारण माझी आई मला नेहमी म्हणायची एज्युकेशन खूप मोठी संपत्ती आहे. एज्युकेशन असलं की आपण ते डेफिनेटली आपण काही करू grow- शकतो yes, आयुष्यामध्ये. yes. आणि आपण सोनं एवढं काही घालून जात आणि मला त्याची हौसही नाही एवढं की मला ते म्हणजे एक करिअर ओरिएंटेड आणि म्हटलं की स्वतःचं काहीतरी नाव व्हावं आणि कुठेतरी माझं ड्रीम आहे ते कम्प्लीट करावं याचा वेळ होता. सो म्हटलं की नाही मला दागिन्यांची हौस नाही. सो मी हे सुरुवात तुम्ही केली. येस. सो मग मी स्टार्ट केलं. फर्स्ट इयर डेफिनेटली स्मूथ नाही गेलं म्हणणार कारण जॉईंट फॅमिलीत सकाळी उठून सगळं करा मग जा मग मुलांना बघा. आणि त्यावेळेस मला सेकंड बेबी पण झालेली. मग तिला डे केअर मध्ये ठेवा. मग खूप टफ होतं. पण मला बरीच अशी लोक भेटत गेली जी मला म्हणजे सपोर्ट करत होती. म्हणजे छोटी छोटी का नाही प्रत्येकाने मला जर मला थोड्या वेळासाठी जरी कोणी भेटलं असेल तर त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. कारण खूप हे जे माझं एज्युकेशन पिरियड होता तो खूप टफ होता माझ्यासाठी. कारण एक डिझायनिंग स्टुडंट म्हटल्यावर आम्हाला असाइनमेंट्स असतात. ऑन टाइम सबमिशन असतं. ते सबमिशन ऑन टाइम केलं तरच आम्हाला मार्क्स वगैरे असं सगळं ते कॅल्क्युलेशन असतं. मग दिवस सकाळी उठा 5 वाजता. 5 वाजल्यापासून मग टिफिन वगैरे जेवण दुपारचं सगळं जे काही असेल ते सगळं करून मग किड्सला आणा आफ्टरनूनला. मग त्यांच्या टाइमावर अवेलेबल राहा. मग परत माझं जे मार्केटिंगचं असेल मटेरियल वगैरे त्याच्यासाठी बाहेर जा. आणि परत रात्री येऊन मग मुलांचा अभ्यास परत मग झोपणं आणि परत माझे असाइनमेंट्स खूप टफ असायचं. मग वेळ नाही भेटायचा. मग रात्री जागे राहून ते असाइनमेंट्स कम्प्लीट केले जायचे. मग तो जो 3 वर्षाचा पिरियड्स होता माझ्या एज्युकेशनचा तो माझ्यासाठी अविस्मरणीय होता. कारण मी तेव्हाच ठरवलेलं ऍडमिशन घेताना की मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करताना सुद्धा जॉब करत होती साईड बाय साईड. सो मग माझं असं होतं की हे जे आपण करतोय एन्जॉय आपल्याला करायला नाही भेटलं. एज्युकेशन कम्प्लीट मी घेतलं नाही. कारण कसं असतं जॉबला जायचंय टाइम होता 10:30चा. मग 9:30ला ब्रेक व्हायचा कॉलेजमध्ये. मग तेव्हा कॉलेजमधून निघून शिवडीला मी जायची. मग तिकडे जॉबला मग 10:30 to 6:30 जॉब करून मग घरी येणं असं सगळं असायचं. म्हणजे आमच्या आईने कधीच आम्हाला असं बांधून नव्हतं ठेवलं. सो फ्री बर्ड ठेवलेलं की तुम्ही स्वतःच्या म्हणजे तुम्हाला स्वतःला नॉलेज असलं पाहिजे. कोणावर डिपेंड नका राहू. नेहमी तिने मोटिवेट केलं की इंडिपेंडेंट राहा. सो हे तिचं मोटिवेशनल स्पीच जे असतं मला नेहमी कानात म्हणजे कधी असं डिमोटिवेट झाली की ते सगळं आठवत असते आणि त्या आठवताना स्वतःला मोटिवेट करते. म्हणून बऱ्याच अशा गोष्टी झाल्यात की मी आज जरी लाईफमध्ये बॅक फेस बघितलं ती अरे यार मी हे सगळं फेस करून म्हणजे स्टील मी अजून आहे जिवंत. सो ते सगळं नाहीये. पण एक असतं ना की जेव्हा तुम्ही असा खडतर काठ्यांचा प्रवास पार करताना तेव्हा त्यानंतर मिळालेलं जे यश असतं ना त्याची गोडी ही अजून जास्त असते. कारण आज आम्ही ज्या आणि त्याला असं छान आउटफिट मध्ये किंवा दुसऱ्यांना तिचे आउटफिट इतके सुंदर आज जात आहेत तर त्यामागे ही सगळी मेहनत आहे जी कोणी पाहिलेली नाहीये किंवा लोकांना माहीत नाहीये की आज जर
स्टुडिओमध्ये बुटीकमध्ये जर इतके सुंदर सुंदर ड्रेसेस दिसत आहेत किंवा एकदम काहीतरी वेगळं कलेक्शन दिसतंय किंवा आज मोठमोठ्या सिनेमांसाठी मोठमोठ्या आर्टिस्टसाठी तुमचे आउटफिट्स जातात, पण त्यामागे जी मेहनत तुम्ही घेतली आहे तर ती खरंच कमालीची. आणि मला असं वाटतंय आज ज्या महिला आहेत ना, ज्या म्हणतात की लग्नानंतर माझं करिअर संपलंय किंवा लग्नानंतर मी नाही करू शकत, तर दिस इज द बेस्ट एक्झाम्पल की तुम्ही ठामपणे इतक्या सगळ्या प्रॉब्लेम नंतर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकता. फक्त नवरा असा पाहिजे. ऍक्च्युली खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांच्याबद्दल म्हटलं गेलं ना तर खूपच वेगळं आहे. कारण कसं आहे, जर तो सपोर्ट मला नसता ना तर पॉसिबल नव्हतं. कारण आजही जर मी इथे बसले तर माझी छोटी जिला सुट्टी आहे ती त्यांच्या ऑफिसमध्ये आहे. एकंदरीत काय की जो म्हणतात ना नेहमी की संसाराचा जो काही एक ताळमेळ आहे तो दोघांकडून साधला गेला पाहिजे. तर ते खऱ्या अर्थाने सरांनी दिलेल्या शब्दाला वचनांबरोबर जे वचन फक्त देतात नाही तर ते फक्त पाळलेले आहेत खऱ्या अर्थाने. आणि खूप छान वाटलं. म्हणजे एक असतं ना की मनामध्ये जर जिद्द असेल तर स्त्री बऱ्याच गोष्टी करू शकते. आणि हे मला तुमच्याकडे बघून शिकायला मिळालं. म्हणजे जो एक हसरा चेहरा आहे, ज्या चेहऱ्याला मी कायम हसताना कायम मनमोकळेपणाने बोलताना बघतीये, त्या चेहऱ्याच्या मागे इतक्या गोष्टी आहेत हे मला आज या मुलाखतीमधून कळतंय. सो खरंच जर्नी जी आहे ती प्रचंड इन्स्पायर करायला लावणारी आहे. पण आता आपण आपल्या आउटफिट्स बद्दल मला जाणून घ्यायला आवडेल, कारण खूप सुंदर आउटफिट्स आहेत. पण श्रोते हो, आजची ही मुलाखत आपली अशी सुरू राहणार आहेत. आपण इथे एक छोटासा ब्रेक घेतोय, कारण आजच्या आपल्या मुलाखतीमध्ये आपल्या आज की नारी या स्पेशल सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत वाणीज डिझायनरच्या फाउंडर अनिता चंद्रहास. वाव, किती सुंदर वाटतंय ना. आता मला या मागचं गणित कळलंय, गुपित कळलंय. सो तर अनिता मॅम सोबतच्या ह्या गप्पा आपण अशा सुरू ठेवणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM, 90 FM. हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपला सेगमेंट आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत फॅशन डिझायनर आणि वाणी हा जो ब्रँड आहे, ज्यांचा क्लोदिंग ब्रँड, त्या ब्रँडला एका वेगळ्या स्तरावरती घेऊन जाणारा आणि खूप सुंदर असे आउटफिट्स ज्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत, अशा अनिता चंद्रहास मॅम. आतापर्यंत आपण त्यांची जर्नी ऐकली की कशा पद्धतीने त्यांनी खडतर प्रवास पार करून त्या इथवर पोहोचल्या, किंवा ही जी जर्नी होती म्हणजे ह्या 2 वर्षामध्ये स्वतःचं बुटीक सुरू करणं किंवा लोकांच्या सेवेसाठी येणं, लोकांना जे हवंय ते देणं. पण त्याच्या अगोदरचा जो प्रवास होता तो आपण ब्रेकपूर्वी ऐकला. आता आपण ऐकणार आहोत वाणीज बद्दल. म्हणजे वाणी हे नाव का, म्हणजे मुळात मला ते ऐकायचंय, कारण युनिक आहे. थँक्यू सो मच. कारण कसं आहे माहिती, आता हे वाणीचं म्हटलं डेफिनेटली माझं नाव अनिता आहे. सो वाणी डिफरंट आहे कम्प्लिटली ना. सो हा थँक्यू, मला परत तू प्लॅटफॉर्म दिलास डेफिनेटली की वाणीचं ब्रीफ करण्यासाठी. कारण खूप कमी प्लॅटफॉर्म भेटतात आणि स्टार्टिंगला मला हा प्लॅटफॉर्म भेटतोय. आय एम ब्लेस्ड. थँक्यू सो मच. सो वाणी बेसिकली हे जे नाव आहे इन्स्पायर्ड आहे एक फिमेल पासून, आणि ती म्हणजे माझी आई आहे. सो हे तिला डेडिकेट केलेलं आहे. माझ्या आईचं नाव वनिता आहे, माझं अनिता, हे दोघींचं कॉम्बिनेशन आहे वाणी. सो आणि वाणी बेसिकली देवी सरस्वतीचं आहे. हो, आणि ते बिझनेससाठी खूप छान असतं. जेव्हा आपण बिझनेस कोणताही स्टार्ट करतो, मला एका गुरुजींनी सांगितलेलं की आपण कोणताही बिझनेस जेव्हा स्टार्ट करतो, सो त्याच्या बिझनेस ओनरला त्याच्या जिभेवर देवी सरस्वती ठेवावी लागते, त्याचा वास असतो. जेव्हा आपलं कनेक्शन क्लायंट बरोबर होतं स्मूथली, तेव्हा ती देवी सरस्वती बसलेली असते आपल्या जिभेवर आणि त्याच्याने आपल्या बिझनेसला ग्रोथ होते. सो ही जी शिकवण त्या गुरुजींनी दिलेली, आणि जे मी माझ्या माइंडमध्ये कुठेतरी थॉट होता की आईसाठी डेडिकेट करावं, कारण तिला नेहमी माझं टेन्शन असायचं की कारण तिघं एक चांगल्या वेल प्रोफेशनल लेवल, आणि ही काहीच नाही करत आहे, होम मेकर आहे, गृहिणी आहे. सो तिला नेहमी टेन्शन असायचं. आणि ती
गेल्यानंतर मी हे जे काही माझं एम्पायर उभं केलं, आज जर ती असती खूप खुश असती. 100%. हो हो, प्राऊड मदर. सो म्हणून हे तिला डेडिकेट केलेलं आहे क्या बात की तिच्या नावाने काहीतरी करता यावं वनिता आणि मला. अनिताचं तिच्यासाठी. कॉम्बिनेशन इतकं Yes. कमाल असू शकतं. क्या बात आहे. खूप तिच्यासाठी काहीतरी करावं म्हणून हे छोटंसं जे आहे वाणी डिझायनर स्टुडिओ तिच्यासाठी क्रिएट केलेलं आहे. वाव, सुंदर. म्हणजे छोटंसं नाहीये. आज जेवढ्या लोकांपर्यंत तुम्ही ना पोहोचलेला आहात ते खरंच कमालीच आहे. आणि खूप सुंदर वाटलं मला हे ऐकून की अर्थात असं म्हणतात ना की बिझनेस करताना तुम्हाला डोक्यावरती बर्फाचा गोळा आणि तोंडात साखर ठेवायची Yes, असते. yes, yes. तर तुमची वाणी नीट असेल तर अर्थात वाणी नीट चालते. तर कस्टमर सोबत जर एक रिलेशन मेंटेन करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. खूप. आणि अर्थात ते तुमच्या वाणीतून कळतंय, तुमच्या त्या वाणीतूनही कळतंय. सो कमाल, म्हणजे खूप छान. तर मला ही गोष्ट कळली की वाणीचं काय होतं नाव. बरेच जण असतात ना की नवऱ्याचं नाव वगैरे जोडतात. म्हणून मॅमनी ना ऑलरेडी इंटरव्ह्यू मध्ये 4-5 वेळा त्यांचं नाव घेतलेलं आहे की हो बाबा तुम्ही आहात, नावात नसलं तर काय झालं. नाही, त्यांनी एक म्हणजे हे 2 व्यक्ती अशा आहेत. एकदा हस्बंड झाले, एक आई झाली. ती तर नेहमी इन्स्पायर करत असते, मला मोटिवेट करत असते. कधी डिमोटिवेट झाली तर तिचं, आणि मागे तर उभीच आहे वाणीच्या सोबत. 100% आशीर्वाद कायम असतात आपल्या सगळ्यांचे. सो ते झालं. पण मला आता विचारायचं आहे की वाणीज डिझायनर मध्ये मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की आपल्या सर्व लिस्नर्सना सांगा की कशा कशा प्रकारचे आउटफिट्स आपल्याला तिकडे मिळणार आहेत किंवा पाहायला मिळतील. येस, तुम्ही जर वाणी डिझायनर स्टुडिओमध्ये व्हिजिट केलं तर तुम्हाला डेफिनेटली वेस्टर्न आउटफिट्स जास्त बघायला भेटतील. जे प्रोफेशनल लेवलला आहेत, सेलिब्रिटीज वगैरे आहेत आपले. परत गारमेंट्स असतात, किड्स वेअर आहे, ब्रायडल वेअर आहे. स्पेशली वर्क केलं जातं वाणीमध्ये वेस्टर्न आउटफिट्सवर आणि ब्रायडल कलेक्शनवर. सो त्याच्यात प्रत्येक गारमेंटला म्हणजे कस्टमरला जसा लुक हवा आहे त्याच्यावर वर्क केलं जातं. आणि बेसिकली तुमच्या नीड्सवर, तुमचे जे ओकेशन आहे त्याला लक्षात घेऊनच काम केलं जातं. बेसिकली क्लायंट आल्या पहिला प्रश्न हाच असतो की ओकेशन काय आहे आणि तुमचं त्यावेळेस काय माइंडमध्ये तुमच्या काय. आधी कसं असतं, गारमेंट घालणारा जास्त कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. बरोबर. जर क्लायंट किंवा माझा जो गारमेंट वेअर करणारा जो काही आहे कस्टमर आहे, सो जर ते सॅटिस्फाय असतील किंवा डिझाईन बरोबर किंवा आउटफिट कम्फर्टेबल असेल तेव्हा तो एन्जॉय करेल. आणि त्यावेळेस जे फेसवर त्यांचा ग्लो येणार आहे ना, ते माझं आउटफिट आउटपुट माझा तोच असतो की कस्टमर सॅटिस्फाय झालं आणि तेव्हा जेव्हा तो एन्जॉय करतो त्या गारमेंट सोबत, सो ते जे त्यांचं आउटपुट भेटतं मला, ते मला म्हणजे काउंटलेस असतं. कारण त्यांची जी खुशी असते ना त्या गारमेंटला बघून. कारण प्रत्येक जणाला आजच्या डेटमध्ये हेच वाटत असतं की मी किती छान दिसता यावं, की मी स्वतःला जास्त कसं प्रेझेंट करेन चांगलं. हो, आणि मला काय जास्त सूट करेल. तर डेफिनेटली तेच नाही. कारण कसं आहे, म्हणजे मला प्रत्येकाला वाटत असतं की 4 माणसांमध्ये मी एक वेगळं उठून दिसावं, मी वेगळं दिसावं किंवा प्रत्येकाचं असं माझ्याकडे लक्ष खेचलं जावं. तर अर्थात ती गोष्ट खूप जास्त मॅटर करते की तुमचा कम्फर्ट झोन. आणि अर्थात मी स्वतः याची साक्षीदार आहे. खूप कम्फर्ट झोन म्हणायला गेलं तर म्हणजे प्रश्न पडतो की अरे मी इतकं हेवी डिझायनर लुक कसा करू, किंवा मला हा जमणार आहे का, किंवा हे आउटफिट मला खरंच जमेल का, असं मला प्रचंड प्रश्न पडला होता जेव्हा मी आउटफिट पाहिलं होतं. पण मी जेव्हा ते वेअर केलं तेव्हा मला कळलं की अरे हे तर मला हवं तसंच आहे, कारण यामध्ये कम्फर्ट झोन खूप आहे. एक्झॅक्टली. प्रत्येक व्यक्तीला अगदीच खूप जास्त मॉडर्नाइज कपडे नाही आवडत, किंवा काही व्यक्तींना प्रचंड असे ट्रेडिशनल किंवा असे अगदीच संपूर्ण झाकलेले कपडे नाही आवडत. सो असं बराच प्रत्येकाचा माइंडसेट हा वेगळा असतो. पण जेव्हा तुमचे आउटफिट वेअर केले तेव्हा तो एक स्वतःहून अनुभव आला की अरे हा, हे जसं आपल्याला हवं होतं तसंच आहे. सो तो एक कम्फर्ट झोन आहे, मला सुद्धा जाणवलेला आहे. पण मला एक विचारायचं आहे की तुम्ही ही सगळी जर्नी सुरू असताना, कारण प्रत्येकाला बिझनेसमध्ये सक्सेस व्हायला बरेच वर्ष जातात, 5 वर्ष 10 वर्ष, आणि मग कुठेतरी असे नशिबाचे दरवाजे उघडतात. आणि तुम्ही 2 वर्षामध्येच बरंच काही केलंय. म्हणजे आजवर तुम्ही पुना गाडगीळसारख्या फॅशन शो साठी ऍज अ कॉस्ट्युम डिझायनर म्हणून होतात. अविकास एंटरटेनमेंटचा जो सगळ्यात मोठा फॅशन शो सिडको एक्झिबिशनला झाला, तिथे तुम्ही कॉस्ट्युम डिझायनर प्लस तुम्ही ऍज अ ज्युरी मेंबर म्हणून होतात.
बरोबर प्रतिष्ठा इव्हेंटचा आगामी इव्हेंट आहे तो तुम्ही करतायत, किंवा याहून पलीकडे जर बोलायचं म्हटलं तर तुम्ही मृण्मयी देशपांडे सारख्या सुंदर अभिनेत्रीसाठी तुमचे आउटफिट दिलेले आहेत, वेगवेगळ्या अभिनेत्यांसाठी आउटफिट देत आहेत. तर काय वाटतं म्हणजे 2 वर्षामध्ये हे सगळं सक्सेस बघायला मिळतंय, किंवा ही जी मेहनत आहे ती फळायला आली आहे, काय सांगाल त्यासाठी? डेफिनेटली पहिलं तर हे सांगेन की या जर्नीमध्ये ह्या सक्सेसमध्ये जितकी लोक मला भेटलेली आहेत त्यांच्यामुळेच मी पुढे गेलेली आहे. डेफिनेटली हार्डवर्क तर असतं, पण या जो खडतर प्रवास होता त्याच्यात ज्या लोकांनी मला सपोर्ट केला त्यांचे मनपूर्वक आभार मानेन. आणि त्यांच्या सपोर्टशिवाय मी खरंच पुढे नसती जाऊ शकली. म्हणजे प्रत्येक व्यक्ती एक लिमिटेड पिरियडसाठी माझ्या आयुष्यात आला, पण प्रत्येक व्यक्तीने मला जो सपोर्ट केला आणि मोटिवेट केलं की नाही अनिता तू असं कर, तू हे केलं पाहिजेस, तू हे कर, आम्ही हे करतो म्हणजे तुझा वेळ वाचेल. सो ही जी व्यक्ती असतात पहिलं तर त्यांना थँक्स बोलेल, कारण 2 वर्षाची खरंच 2 वर्षात हे अचीव करणं मला पॉसिबल नसतंच. त्यांच्या सपोर्टमुळेच हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. त्याच्यात बरीच व्यक्ती आता नावं घ्यायला लागली तर मी कमीच, पण अशा व्यक्तींच्या सहवासात मी आहे. मी स्वतःला नशीबवान समजते, कारण कुठेतरी पास्ट लाईफमध्ये असं होतं की स्वतःला खूप डिमोटिवेट करायची की अरे मला म्हणजे मी एकटीच आहे, मला कोणाचा सपोर्ट नाहीये. पण आज जेव्हा मी इथे कोमल सोबत बसले आणि कोमल जे मला प्रश्न करते आणि त्या प्रश्नांच्या द्वारे जी व्यक्ती माझ्या मनातून बाहेर येतात, आज मला कळतं की मी ब्लेस्ड आहे, कारण त्या व्यक्तींच्या सपोर्टमुळेच मी इथे आहे. अदरवाईज मी नसती. आणि हा जो काही ब्रँड आहे, हे जे काही सक्सेस आहे ते मला पॉसिबल नसतं झालं. हे त्यांना डेडिकेट आहे पहिलं तर. आजचा हा जो क्षण माझ्या आयुष्यात आलाय हा त्यांच्यामुळेच आलाय की आज मी इथे बसून एक इन्स्पायर्ड लेडी म्हणून, एक इन्स्पायर्ड बिझनेस ओनर म्हणून, एंटरप्रेनर म्हणून मी इथे बसले आणि मी स्वतःच्या जर्नी बद्दल बोलते. हे त्यांच्यामुळे. सो त्यांना थँक्स आहे पहिलं. म्हणजे ऑलवेज ग्रॅटिट्यूड मध्ये राहिलं पाहिजे माणसाने, डाऊन टू अर्थ राहिलं पाहिजे. सो त्यामुळेच आपल्याला अशी लोक भेटतात की कारण कसं असतं कुठेतरी ब्लेसिंग्स पण येतात रिटर्न ना, कर्मा की अच्छा करो तो अच्छा मिलेगा. तर हे जे काय आहे इथेच भेटतं. सो डेफिनेटली ते त्या व्यक्ती आहेत आणि हार्डवर्क आहे आणि नेव्हर गिव्ह अप, कधीच हार मानायची. कारण कसं आज मला जर त्रास आहे तर उद्याचा दिवस मला चांगला असेल. सो पॉझिटिव्ह माइंड खूप मॅटर करतं. तुमचा ॲटिट्यूड असायला हवा, पण तो एक लिमिटमध्ये, म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, म्हणजे डिमोटिव्ह, एक लिडरशिप क्वालिटी असणं गरजेचं आहे. परत की कोणत्याही गोष्टीला तुम्ही कधी नाही बोलायचं. बरोबर की ठीक आहे यार, ऑलवेज जो होगा देख लेंगे. ऑलवेज येस. सो हे जे वर्ड्स आहेत जे मी आता बोलले की सेल्फ मोटिवेट, आणि सर्वात मेन म्हणजे सेल्फ मोटिवेट आहे की कधी डिमोटिवेट झाली अशा समोर जाऊन उभं राहायचं. येस, करू शकते, ठीक आहे, जमू शकतं. हे मला आयुष्यात खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सध्या, कारण खूप छान वाटतंय म्हणजे तुम्ही इतकं बोलतात आणि या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे विशेष करून स्त्रियांना की आपलं असं असतं ना की मूड स्विंग्स म्हणतो आपण त्यांना, भयानक मूड स्विंग्स होतात. असं वाटतं की कधी कधी वाटतं की काहीच जमणार नाही, कधी कधी असं वाटतं, पण ते सेम टाइम हँडल करणं खूप गरजेचं आहे. कारण ते हँडल करता आलं ना तर त्याच्या मागे जो सक्सेस आहे, जो काही भेटणार आहे ते खूप मॅटर पण खूप करतो. येस. तर आपण खूप छान गप्पा मारतोय आणि मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलोय. बऱ्याच वेळ झाला, बऱ्याच गोष्टी मला तुमच्याकडून जाणून घेता आल्या. शेवटचे काही 2 प्रश्न आहेत. शेवटचा एक प्रश्न असा आहे की प्रत्येक आईसाठी तिचं बाळ हे खूप जवळचं असतं, पण मी पाहिलंय तुम्हाला, म्हणजे मी आता बिहाइंड कॅमेरा सुद्धा म्हणाले की तुम्ही तुमच्या प्रत्येक आउटफिटला बाळासारखं जपता. येस. म्हणजे मी पाहिलेलं आहे, मी स्टुडिओ व्हिजिट केलेला आहे आणि इतकं कोण असं असं ना की अगदी जवळची वस्तू असेल ना आपण तिला कसं जपतो, की तसं तुम्ही तुमच्या आउटफिट्सना जपता. काय म्हणजे हे आउटफिट्स सगळं काय आहे तुमच्यासाठी, असं डिस्क्राईब करायचं म्हटलं तर? हे आउटफिट्स खरंच बाळासारखेच आहेत माझ्यासाठी. कारण जेव्हा ते कस्टमाइज, कारण माझ्याकडे जेव्हा कोण येतं ते एक अपेक्षा घेऊन येतं
की डेफिनेटली की माझा हा दिवस आहे माझ्या आयुष्यातला, सो मी खूप छान दिसावे, बेस्ट दिसावे, सगळ्यांचं म्हणजे माझ्याकडेच मला कॉम्प्लिमेंट्स प्रत्येकाला वाटते. एक स्त्री किंवा एक मुलगी असो कोणी असो त्यांना तेच फील होतं की मी बेस्ट दिसावी. सो मग अशा वेळेस असं जेव्हा त्या अपेक्षेने येतात तर मला त्यावेळेस असं वाटतं की त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत मला पूर्ण करता याव्यात. मग त्यावेळेस जो गारमेंट मटेरियल कलेक्शन पासून, फॅब्रिक सिलेक्शन पासून ते अक्षरशः कटिंग, स्टिचिंग किंवा हँड वर्किंग जी काही प्रोसेस असते ती माझ्या नजरेखालूनच मी घालते. आणि प्रत्येक ईच अँड एव्हरी डिटेलिंग, थ्रेडिंग वर्क पासून, कटिंग पासून सगळं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण एकही म्हणजे कसं असतं की जर मी लक्ष नाही दिलं तर कुठेही काही मिसप्लेस होण्याचे चान्सेस असतात. तर त्यावेळेस काळजी घेतली जाते प्रत्येक गारमेंटची की हे असंच आहे तर असंच हवंय. आणि ते रेडी झाल्यावर सुद्धा मग ट्रायलचा पिरियड येतो. त्या ट्रायल पिरियडमध्ये कस्टमरला ते वेअर करून घेतलं जातं आणि त्यांचे जे एक्सप्रेशन्स असतात, हॅपीनेस, येस, ते जर मला त्यावेळेस भेटले ना, सो आय एम ओके. आणि जरी त्यांच्या मनात कुठेही जराही शंका आली, सो आय सेड नाही पसंत, अभी चेंज कर देते, आत्ताच्या आत्ता करू, काय हवंय. कारण सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट आहे. सो मग ते जे काही असेल ती सर्व्हिस ते सगळं क्रिएट करणं, सगळं फिटिंग वगैरे जे काही असेल ऑन दी स्पॉट केली जाते. कारण आजच्या डेटमध्ये कसं आहे, आपल्याला गारमेंट्स सगळीकडे भेटतील. कोणी आज खूप डिझायनर्स आहेत जे आपले ड्रीम्स कम्प्लीट करतायत, आपलं ब्रँड बनवतायत, जीवतोड मेहनत करतायत स्वतःला सिद्ध करण्याचं, स्वतःच्या ब्रँडला सिद्ध करण्यासाठी. पण याच्यात कुठेतरी ना कस्टमरला एक गोष्ट असते, सर्व्हिस. बरोबर, ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित देता आली पाहिजे. हो, खूप गरजेचे आहे. कधी कधी होतं पण ती मॅनेज करणं पण तेवढं गरजेचं आहे. म्हणजे जर मी इतकं मोठं एम्पायर उभं करते तर ते मला व्यवस्थित सांभाळताही आलं पाहिजे. याच गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. आणि अगदीच शेवटचा प्रश्न, मला असं वाटतं आपण खूप गप्पा मारू शकतो पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला थोडंसं उरकतं घ्यावं लागेल. पण एकंदरीत सगळ्या मुलाखतीमध्ये मला खूप छान वाटलं. पॉझिटिव्हिटी प्रचंड आहे तुमच्यामध्ये. आणि खरंच प्रत्येक महिलेने जर हा विचार मनात ठेवला ना की नाही मी करू शकते, तर ती खरंच करू शकते. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की येत्या काही वर्षांमध्ये स्वतःला, अनिता चंद्रहासला आणि वाणीज डिझायनरला कुठे पाहता? येस, डेफिनेटली खूप काही गोल्स आहेत लाईफमध्ये आणि ब्रँडला पुढे घेऊन जाण्यासाठी. सो गोल्स लाईन अप आहेत. सो अभी ये हो गया, अभी ये करना है, वो करना है. सो डेफिनेटली बिग स्क्रीनवर बघण्याचा ड्रीम आहे. लवकरात लवकर तो कम्प्लीट करण्याचा प्रयत्न पण चालू आहे. आणि टचवूड तुमच्यासारखी लोक सोबत आहेत, जुळलेली आहेत, सेलिब्रिटीज आहेत, तुम्ही आहात, कोमल स्वतः आहे. सो तुमच्या हेल्पनी किंवा तुमच्या सपोर्टनी, मदतीने डेफिनेटली अचीव करेन. आहेत खूप काही गोल्स आहेत. सो चालू आहे प्रयत्न. क्या बात आहे. आणि लवकरच आम्हाला वाणीज डिझायनरचं हे नाव मोठ्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. तो दिवस लांब नाहीये, कारण नशिबाचे दरवाजे आता खोललेले आहेत असं म्हणे. फक्त आता मेहनत करायची आहे तुम्हाला आणि त्यामध्ये तुम्ही ती करतच आहात. सो खूप छान वाटलं आज तुम्ही अगदी वेळात वेळ काढून, कारण मला माहिती आहे मॅमचं शेड्यूल किती टाईट असतं, पण त्यातूनही त्या वेळ काढून आज आपल्यासोबत आल्या इथे आणि आमच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारल्यात. त्यामुळे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला, आपल्या म्हणजे अनिता चंद्रहासला स्वतःला आणि वाणीज डिझायनरला, सो या दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. आणि पुन्हा एकदा तुमच्या फॅमिली विशेष करून तुमच्या हस्बंडचे खूप जास्त मी आभार मानेन, कारण जर आज सर नसते तर कदाचित आज मॅम इथे माझ्यासोबत इंटरव्ह्यू देण्यासाठी बसल्या नसत्या. त्यामुळे असे जे सपोर्टिव्ह हस्बंड आहेत ना, त्या सगळ्या हस्बंडला खरंच मनापासून थँक्यू, कारण तुमच्यामुळे आमच्या या महिला पुढे येत आहेत. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच. थँक्यू सो मच कोमल. तर श्रोते हो, आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या वाणीज डिझायनरच्या अनिता चंद्रहास मॅम. आणि त्यांच्यासोबत आज आपण खूप दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांची जी काही जर्नी आहे ती आज आपण इथे ऐकली. बिहाइंड स्टोरी म्हणजे बॅक ऑफ द काही इयर्स आपण गेलो आणि ते सगळा जो प्रवास होता त्याचा उलगडा आज इकडे केला. पण मेहनत केली तर सगळं काही शक्य असतं. अशक्यही गोष्टी शक्य होतात, फक्त स्वतःवर, देवावर आणि स्वतःच्या कामावर विश्वास असायला हवा. हे ज्यांनी सिद्ध करून दाखवलं त्या आज आपल्यासोबत इथे होत्या आणि खूप छान मुलाखत झालेली आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे
9167993399. आणि आज किनारी या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल अनिता चंद्रहास मॅम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.